वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपण बंधन ग्रुपबरोबर मेळघाट, चिखलदरा, शेवगाव, अमरावती अँड लोणार ट्रिप करता आलेलो आहे अमरावतीमध्ये. आणि आता अमरावतीचं लोकल साईट सीइंग करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण बघू की आम्ही ठाण्यावरनं कसा प्रवास केला तो. मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडत होता. सगळ्या लोकल ट्रेन्स बंद झाल्या होत्या. प्रचंड गर्दी ठाणा स्टेशनवर होती. हे तुम्ही बघताय, लोक ट्रेन्समध्ये सुद्धा घुसत होती. लोकल ट्रेन जवळजवळ 1-1.5 तास बंद होत्या आणि त्यामुळे त्याला डाऊटफुल होतं की आपण प्रवास करू शकू का नाही. शेवटी प्रवास सुरू झाला. आम्हाला एंट्री मिळाली. गाडी खूप पॅक होती कल्याणपर्यंत. आणि नंतर सकाळी उठून बघतो तर काय सुंदर असं हिरवंगार शेतात दिसत होतं. सुंदर असा पाऊस होता, बारीक बारीक पाऊस होता. बडनेरा जवळ येत होतं. साधारण 1 तासावर बडनेरा होतं. आणि आजूबाजूची ग्रीनरी पाहून जरा बरं वाटलं की आता आपली ट्रिप व्यवस्थित होणार आहे. आम्ही बडनेरा स्टेशनवर उतरलो या विदर्भ एक्सप्रेसनी. मुंबईवरनं 4 जणं होते, पुण्यावरनं 3 जणं होते. बडनेरा स्टेशनवर आमचा ग्रुप लीडर शिवा आम्हाला घेण्याकरता आला होता. सगळे एका ठिकाणी जमलो. शिवानी एक कुली माझ्याकडे इथे पाठवला आणि त्यांनी माझं सामान घेऊन आम्ही जिथे त्यांचा ग्रुप उभा होता तिकडे आम्ही निघालो. छान अशी व्यवस्था केली होती शिवानी आणि बंधन ग्रुपनी. रिसीव करण्याकरता तर फारच चांगलं होतं. आणि हा आमचा ग्रुप आता आम्ही निघणार होतो ते अमरावतीच्या ग्रेसिन हॉटेलमध्ये. तिकडे पण आलेलो आहे आज अमरावतीमध्ये. मागच्या आठवड्यात आम्ही टूर केली होती आनंदवनची. आता हा विदर्भाचा दुसरा एरिया बघतो आहे. मेळघाट आहे, अमरावतीचं थोडं साईट सीइंग आहे, चिखलदरा, शेवगाव, त्याच्यानंतर लोणार, असं हा प्रोग्रॅम आहे. 7-8 दिवसाचा प्रोग्रॅम आहे. आता याच्या प्रत्येक दिवसाचे आपल्याला ब्लॉग बघायला मिळतील. तर चला एन्जॉय करूया विदर्भ पार्ट 2. हॉटेलमध्ये सगळेजण फ्रेशअप झाले आणि मस्त असा ब्रेकफास्ट, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट दिला गेला. मेदूवडा, इडली, उपमा, सांबार, चहा, कॉफी असं ह्या हॉटेलमध्येच्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला सर्वांना छान असा ब्रेकफास्ट बंधन ग्रुपने अरेंज केला होता. फ्रेशअप पण होण्याकरता जागा चांगली होती. या टूरचा टूर मॅनेजर आहे, ग्रुप लीडर शिवा आहे. तो मेळघाटचा शिवा, काय त्याच्या मागे लिहिलेलं आहे मेळघाटचा शिवा. तर शिवा, आपली काय काय टूर आहे बघा, म्हणजे आपण 5-7 दिवसात आता काय बघणार आहोत, ते सगळे काय काय पुढे जाणार आहोत आणि काय करणार आहोत. आपण आता इथून मेळघाट जाऊया. मेळघाट गेल्यानंतर तिथे सामाजिक आता नाही, पण पहिलं काय अमरावतीला आलोय. अमरावतीला ग्रेसिंग म्हणून हॉटेल आपलं फ्रेशअप असते. तिथून पुढे आपण मेळघाटला जाणार आणि मेळघाटला गेल्यावर मग मी तुम्हाला सांगितलं स्थिती. पण अमरावतीला आता साईट सीइंग, अमरावतीला आपण अंबादेवी आणि एकविरा मातेच्या तिथे जाणार आहे. आणि मग गाडगे महाराजांचं दर्शन हे घेऊन समाधीचं स्थळ बघून पुढे आपण मेळघाटसाठी रवाना. आणि मेळघाटला आजचा मुक्काम कुठे आहे? मेळघाटचा आजचा मुक्काम आहे हरिसालला. निसर्ग संकुल म्हणून आहे, मुठवा सेंटर. ओके. आणि मग आपण त्याच्यानंतर उद्या परत याच्याकडनं माहिती घेऊ काय काय होतंय. चलो, थँक्यू. फ्रेशअप झाल्यावर आम्ही सर्व निघालो होते अंबामातेची दर्शन घेण्याकरता. विदर्भाची कुलस्वामिनी, कुलदैवत म्हणून आई अंबादेवी आणि एकविरा यांची पूजा केली जाते. ही 2 शिखरे ते 1896 साली बांधली गेली. आणि अंबादेवीच्या मंदिराच्या बाजूलाच एकविराचे सुद्धा मंदिर आहे. अंबादेवीचं मंदिर हे अतिशय पुराणात्मक असं मंदिर आहे. फार वर्षापूर्वी बांधलेलं गेलेलं मंदिर आहे. आता हे नवीन तुम्ही दिसताय, अतिशय सुंदर कलाकुसरीने बांधलेलं असं हे मंदिर आहे. छान असा त्याचं मंदिर परिसर आहे. आणि हे साहेब पण बघा कसे वाजवत आहे तिकडे नगारा.
असा बघायला आता हल्ली फारच कमी मिळत आहे. नवरात्र येणार होतं, त्यामुळे इथे सगळी नवरात्रीकरता सोयीचा सोयी चालू केल्या होत्या. जे भक्त येणार होते त्यांच्याकरता ही शेड पण बांधण्यात आली होती. आता आपण बघूया अंबादेवीचं टेम्पल आतमधून. खरं परवानगी नाही आहे, पण बघू ते काय म्हणतायत ते आपण त्यांना रिक्वेस्ट करू आणि थोडंसं आतमधलं शूटिंग घेता आलं तर आपल्यालासुद्धा आपण आज नवरात्र आहे तर नवरात्रमध्ये आपल्याला दर्शन मिळू शकेल. काय सुंदर अशी हे अंबा देवी आहे. मन पाहून प्रसन्न होतं. पूजा अर्चा चालू होती आणि थोडा वेळ आम्ही ज्या शूटिंग घेतलं तेवढ्याच तिथूनचा सिक्युरिटी गार्डनी आम्हाला थांबवलं. मी त्याला रिक्वेस्ट केली, आम्ही मुंबईचे आहोत तर घरी थोडंसं अंबादेवीचं दर्शन घेण्याकरता फोटो थोडा अलाव करा. तर त्यांनी थोडंसं अलाव केलं. बघा काय सुंदर आहे. दर्शन अतिशय करून प्रसन्न झालो आणि तिथेच बाजूला असलेल्या एकविरा देवीच्या मंदिरात आम्ही गेलो. एकविराच्या इथेसुद्धा तुम्हाला शूटिंग किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे. परत थोडीशी रिक्वेस्ट करून त्यांच्याकडनं एक मंदिराचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला आणि हे थोडंफार जे काय मिळालं ते आपल्यापर्यंत इथे पोचवत आहे. छान अशी ही मूर्ती आहे एकविरा देवीची. मन प्रसन्न होतं सकाळी सकाळी हे दर्शन घेऊन. आणि आमची आता खरंच ट्रीप अतिशय व्यवस्थित चालू होणार होती ज्याचा अनुभव आता आला. छानच दर्शन झालं आणि अंबादेवीची मूर्ती पण बघा किती ॲट्रॅक्टिव्ह आहे. त्याच्याच आवारामध्ये एक शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिरात सुद्धा जाऊन दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजूला असलेला एक हनुमान व्यायामशाळा आहे. ही फेमस अशी हनुमान व्यायामशाळा अमरावतीमध्ये आहे आणि त्याच्या समोर अंबादेवीच्या समोर सप्त गोमाता प्रदक्षिणा मंदिर आहे. इथे भरपूर अशा गोमाता इथे ठेवलेल्या आहेत. साधारण 2-3 हजार गोमाता इथे ठेवलेल्या आहेत असं जेव्हा विचारलं तेव्हा सांगण्यात आलं. आणि म्हटलं यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय असते तर बोलले बरेचसे इथे लोक आहेत ते नेहमीच इथे गोमातेकरता अन्न दान करत असतात आणि त्याच्यावर ही गोशाळा चालू आहे व सरकारी अनुदानसुद्धा या गोशाळेकरता मिळतं. गोशाळेमध्ये इथेच एक छोटंसं असं मंदिर आहे. इथे तुम्ही श्रीकृष्ण बघू शकता. सुरेख अशी ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे. सप्त गोमाता प्रदक्षिणा मंदिर असं याचं नाव दिलेलं आहे. आणि बाजूला तुम्हीसुद्धा गोमाता बघू शकता. इथून आम्ही गेलो ते गाडगे महाराजांचा समाधी बघण्याकरता. आणि गाडगे महाराजांनी बरंचसं समाजाकरता कार्य केलेले आहे. समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख होती. आणि हे आहे ते अमरावती इथेच त्यांची आहे. आणि अमरावती विद्यापीठाला संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ असे हे नाव पण दिलेलं आहे त्यांच्या कार्यामुळे. गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. त्यांना कीर्तनाची खूपच आवड होती. आणि हे जे मागे दिसतं आहे ते त्यांच्या पत्नीचं मंदिर आहे. सुरेख असं हे सुद्धा मंदिर दिसत आहे आपल्याला. आचार्यात्री नेहमी म्हणायचे की सिंहाला पावे वनात, हत्तीला पावे रानात, तर गाडगे बापांना पावे कीर्तनात, अशी त्यांची कीर्ती होती. नंतर प्रवास चालू केला ते मेळघाटाकरता. आणि साधारण 12:30-1च्या सुमारास पतंगराव पाटील वऱ्हाडी धाबा इथे आम्ही लंच करता थांबलो. काय सुरेख जंगल सुरू झालं होतं
तरी अजून मेळघाटचं मेन जंगल सुरू नव्हतं झालं, पण इथून चाहूल लागत होती की पुढे जंगल कसे असेल. मस्त की जेवणाला कांदा, टोमॅटो, काकडी, ठेचा असा जेवणाला दिला. मिक्स व्हेजिटेबल्स, काळी मिक्स व्हेजिटेबल मसाला घातलेली आणि डाळ तडका होता. वऱ्हाडी पद्धतीचं जेवण होतं. त्याच्याबरोबर गरमागरम रोटी किंवा फुलके म्हणता येईल असं तब्येतीत जेवण झालं आमचं. तेल जरा थोडंसं जास्तच होतं. वऱ्हाडी तडका होता. आणि इथून 8-10 किलोमीटरवरनं हरिसाल जे मेळघाटात आहे तिथे आमचा आज रात्री मुक्काम होता. रस्ते फारच चांगले होते. थोडेफार मध्ये आधी खड्डे होते, पण फारसे असे काय खड्डे नव्हते. आजूबाजूला जंगल बघा, किती सुरेख जंगल आहे. पावसाळा जस्ट चालू होता त्यामुळे सगळीकडे ग्रीनरी पसरलेली होती. आणि असं वाटतं की आपण एखाद्या युरोपमध्येच फिरतो आहे की काय असं फील नक्कीच येत होतं. हवा पण बऱ्यापैकी गार होती, जास्त गरम नव्हतं. हेच मग जेव्हा तुम्ही इथे उन्हाळ्यात येता मार्चनंतर, तेव्हा हे जंगल कंप्लीट सुकलेलं असतं. कारण ह्या झाडांच्या पालीसुद्धा कंप्लीट पडून गेलेले असतात. आणि इथेच टेम्परेचर 40-45 डिग्रीच्या आसपास असतं. आता टेम्परेचर साधारण एक 23-24च्या दरम्यान होतं. आणि जंगल बघा, किती सुरेख जंगल आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवंगार आणि घनदाट असं जंगल आहे. इथेच व्याघ्र प्रकल्पसुद्धा आहे आणि बरेचसे प्राणीसुद्धा ह्या जंगलात सापडतात. हे सोयाबीन आहे, सुकून गेलं होतं अतिवृष्टीमुळे. पहिल्यांदाच एवढी इथे अतिवृष्टी झाली मेळघाटच्या जंगलात. आणि हे तुम्हाला झरे, छोट्या छोट्या नद्या असे जाताना तुम्हाला कंटिन्युअस दिसत असतात. अतिशय सुंदर असं हे मेळघाटचं जंगल आहे. मगाशी बोलल्याप्रमाणेच आपण युरोपमध्ये फिरतो आहे की काय असा थोडासा भास होत होता. पाऊस पडून गेल्यामुळे थोडंसं नदी ओढ्यांना पाणी अजूनसुद्धा होतं, पण थोड्या दिवसांनी आता हे सुद्धा निघून जाईल. नंतर आम्ही सेमाडोहो या गावात चहा ब्रेक करता थांबलो. बघा काय सुरेख आजूबाजूचं नेचर आहे. असे इथे बोर्ड लावले होते, सफारी करता कुठे कॉन्टॅक्ट करा. बाजूला दिसत आहेत ते वऱ्हाडी धाबे, टिपिकल वऱ्हाडी धाब्याचं होतं. चहा ब्रेक करता आम्ही थांबलो होतो. मस्त आहे की चुलीवरचा चहा प्यायला. लोक चुलीवरचं मटण खातात, आम्ही चुलीवरचा चहा प्यायला. आणि दुधाची चवसुद्धा उत्कृष्ट होती. त्यामुळे साखरेचा चहा आमच्या ग्रुपला त्यांनी दिला. बघा छोटंसं किचन आहे, पण किती सुरेख ठेवलेलं आहे किचन. आणि इथे येणारे जाणारे चुलीवरचा चहा पिण्याकरता आवर्जून थांबतात. चहा झाल्यानंतर परत आमचं निघालो ते आम्ही जिथे राहणार होतो मुक्काम करण्याकरता. तिकडे जंगल चालूच होतं. सुरेख जंगलाचा असा सिनरी चालू होती. आणि मग आम्ही ह्या निसर्ग संकुलनमध्ये आम्ही पोचलो. ही एक सोसायटी आहे अमरावतीमध्ये. ह्या सोसायटीबद्दल आणि ह्या इथूनच्या राहण्याबद्दल आपण पुढच्या भागात शिवाकडनं समजून घेऊच. अतिशय सुरेख असं हे जंगलात आमचं राहण्याची व्यवस्था केली होती. प्रत्येकाला कॉटेज होत्या आणि कॉटेज अगदी जंगलामध्येच होत्या. तर पुढच्या भागामध्ये आपण समजून घेऊ इथे कसं काय आम्ही राहिलो. सगळा सोलर एनर्जीवर हा कॉम्प्लेक्स उभा केलेला होता आणि त्याच्याबद्दलची माहिती पुढच्या भागात आपण बघू. थँक्स फॉर वॉचिंग हा पार्ट. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्ससुद्धा करा. आता पुढच्या भागात आपण मेळघाटमध्ये जिथे राहिलो होतो तिथूनचं अरेंजमेंट समजून घेऊ.